अगोदरच बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनास सुरुवात करावी. नमस्कार मंडळी. मराठी का हिंदी? ओके. हिंदी कौन है? हिंदी भाषी कौन है? मराठी समझ सकते हैं आप? ठीक है. मी ग्लोबल एक्झिबिशनचे जे संयोजक आहेत त्यांचे ॲग्रो व्हिजनचे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलावलं आणि एक संधी उपलब्ध करून दिली. आणि हॉल असा घेतला की कोणालाच माहीत नाही, कोण्या कोपऱ्यात आहे, काय आहे, कधी बघितला नाही. हे खास नागपूरकर आहे, पण यांनाही माहीत नाही हा हॉल कुठे आहे. त्यामुळं हॉल शोधता शोधता काही लोक थकलेत आणि निघून गेलेत. आणि संयोजकांनाही नाव माहीत नाही, ते काहीतरी आपलं वेगळंच नाव घेतात. सगळा गोंधळ दिसतो इथे नियोजनामध्ये. मित्रांनो, नवीन कोण आहेत ज्यांनी याच्या आधी ऐकलं नाही असे कोण आहेत? असं नवीनच आहे सगळे? बरं. विदर्भाच्या बाहेरचे कोण आहे? विदर्भाच्या बाहेरचे आलेले. ठीक आहे. कुठले तुम्ही? कोणता जिल्हा? हां, अच्छा, पुणे. पुणे तिथे काय उणे? बरं. मित्रांनो, विषय जरी शेतीशी निगडीत असला तरी तो केवळ शेतीशी निगडीत नाही आहे. कारण जर एखादा पुणेकर, मुंबईकर किंवा नागपूरकर त्याच्याकडे अगाध संपत्ती आहे आणि शेतीशी काही संबंध नाही, तो म्हणेल माझा काय संबंध शेतीशी. पण ते खरं नाही. कारण त्याला जे 2 वेळचं जेवण मिळते ते शेतीतून येते. ते जेवण येणं बंद झालं की मग त्याला कळेल शेतीचं महत्त्व काय. जी हवा येते प्राणवायू सहित ती ग्रामीण भागातून येते, जंगलामधून येते. शहरामध्ये हवा दूषित होते, शुद्ध होत नाही. शुद्ध करण्याचं काम झाडं करतात, पिकं करतात. शुद्ध पाणी नागपूर शहरामध्ये निर्माण होत नाही. त्याचे पाऊस पडल्यावर जे झरे येतात ते ग्रामीण क्षेत्रातून येतात. शहरी लोकांचं संपूर्ण आयुष्य अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं असं कोणी म्हणेल की आमचा शेतीशी काही संबंध नाही, याला काही अर्थ नाही. आता आम्ही बॅक टू नेचर एक कार्यक्रम घेतला होता वसंतराव देशपांडे हॉलमध्ये. 1200 कॅपॅसिटी होती, फुल हॉल भरलेला होता. ते सगळे नागपूरकर होते, कारण तो विषय नागपूरकरांसाठी होता. विषमुक्त अन्न का खाऊ नये, विषारी अन्न खाल्ल्यानं काय होते, आणि ते विषमुक्त अन्न कसं तयार करावं आपल्या घराच्या गच्चीवर, आपल्या प्रांगणामध्ये, हा तो विषय होता. आणि त्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. विषय आहे नैसर्गिक जीवनशैलीकडे चला. म्हणजे शेतकऱ्यांनी नैसर्गिक अन्न पिकवा, ग्राहकांनी नैसर्गिक अन्न खा आणि आपली जीवनशैली नैसर्गिक पद्धतीनं जगा, हा तो विषय. जेव्हा विषय येतो नैसर्गिक शेती, ज्याला आता आम्ही नाव ठेवलं सुभाष पालेकर कृषी, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की रासायनिक शेती का नाही.
सेंद्रिय शेती का नाही, वैदिक शेती का नाही, योगिक शेती का नाही, आणि हजारो वर्षापासून चालत आलेली शेणखतावर आधारित पारंपरिक शेती का नाही? आपल्या शेतीचा इतिहास 10,500 वर्षाचा आहे. सुरुवातीचे 5,000 वर्ष शेतीमध्ये शेणखताचा वापर नव्हता. स्थलांतरित शेती होती, शिफ्टिंग कल्चर होतं. घनदाट जंगलं होते, मानवी वस्ती लहान होती, नैसर्गिक संसाधनांची उपलब्धता होती. जंगल तोडायचं, जमीन खोदून काढायची, बी फेकायचं. लाखो वर्षापासून ती जमीन जंगलाखाली असल्यामुळं आमाप पीक पिकायचं उत्पादन. आणि जसं उत्पादन कमी व्हायला लागायचं ते जंगल सोडून द्यायचं, नवीन जंगल तोडायचं, हे जंगल आपोआप उभं व्हायचं. याला म्हणतात शिफ्टिंग कल्चर, स्थलांतरित शेती. आज सुद्धा उत्तर पूर्वेकडे आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, अरुणाचल किंवा पश्चिम घाटामध्ये आदिवासीमध्ये ही शेती अद्यापही चालू आहे. जेव्हा आपण पर्यावरणाचा विचार करतो तेव्हा जंगल तोड थांबवावी हा विचार समोर येतो. आणि म्हणून मेघालयाच्या राजधानी शिलाँगमध्ये माझं 3 दिवसाचं शिबिर तिथल्या सेंट्रल युनिव्हर्सिटीने घेतलं होतं. आणि 7ही राज्यामधले शास्त्रज्ञ होते, अधिकारी होते आणि आदिवासी शेतकरी होते. तिथं मिझो आणि गारो हा मोठमोठे भाग आहेत टेकड्यांचे, जिथे ते आदिवासी तिथं निवास करतात. तर जेव्हा एखादं तंत्रज्ञान तुम्ही त्याला सांगाल त्याच्या आधी ते मॉडेल उभं केलं पाहिजे आणि मग तो बघून स्वीकारतो. ते आदिवासी जंगल कापतात कारण त्यांची पारंपरिक पद्धत आहे. त्यांना जंगल कापू नका हे सांगण्यात काही अर्थ नाही, कोणी ऐकणार नाही. त्यासाठी जंगल न कापता तुम्हाला शाश्वत उत्पादन कसं मिळेल याचं मॉडेल तिथं पहिलं केलं पाहिजे. आणि ते आम्ही मेघालयामध्ये 74 किलोमीटरवर शिलाँगपासून गारो टेकड्यामध्ये 1000 एकरवर ते मॉडेल आम्ही उभं केलं. काय केलं? जंगल कापलं नाही, एकही झाड तोडलं नाही, जंगल तसंच ठेवलं. फक्त एक केलं की 2 झाडाच्या मध्ये थोडा सर घेतला उताराला आडवा, त्या प्रत्येक झाडावर काळी मिरीची वेल चढवली, दोन्ही नालीच्या दोन्ही बाजूला अद्रक आणि हळद लावली, मिरची लावली आणि भाजीपाला आणि कडधान्य लावलं. बाकी काहीही केलं नाही. आणि जेव्हा मग शिबिर झाल्यानंतर त्या आदिवासींच्या तरुण आदिवासींना आम्ही तिथे घेऊन गेलो 74 किलोमीटरवर, 16 किलोमीटर पायी गेलो, रस्ताच नाही आहे. आणि त्यांनी बघितलं की झाड न तोडता आपल्याला एका एकरात 3 लाख रुपये मिळतात. काळी मिरीचे भाव प्रचंड असतात. आणि जेव्हा त्यांनी ते बघितलं तेव्हा आदिवासीच्या त्या मुलांनी ठरवलं की आता आम्ही झाड तोडणार नाही, आम्ही हे असं करणार. म्हणजे कोणतेही तंत्रज्ञान शेतकरी तेव्हा स्वीकारतो जेव्हा त्याला ते बघायला मिळतं. शेणखतावर आधारित शेतीची सुरुवात 5,500 वर्षापासूनची आहे. श्रीकृष्णानं ती चालू केली, योगीराज श्रीकृष्णाने.
आणि आजही शेणखतावर आधारित शेती चालू आहे, ज्याला पारंपरिक शेती म्हणतात. लहानपणापासून आम्ही बघतो आहे, आजसुद्धा जे फळबागायतदार आहेत ते ट्रक ट्रॅक्टरने शेणखत विकत आणतात आणि फळबागा उभे करतात. प्रश्न तो नाही आहे. भारत सरकारने जेव्हा पारंपरिक शेतीची घोषणा केली नीती म्हणून, नीतिगत, तेव्हा माझ्या मनात विचार आला की यांनी घोषणा तर केली, पण अशा तऱ्हेची शेती शक्य आहे का हे यांना कळत नाही आहे. मग नीती आयोगानं माझी मीटिंग ठेवली एक दिवसभर दिल्लीला. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारजी, तिथे केंद्रीय कृषी मंत्री, ICARचे डायरेक्टर जनरल, वरिष्ठ वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, कुलगुरू विद्यापीठांचे उच्च अधिकारी आणि प्रत्येक राज्याचे कृषी सचिव बोलावले होते. माझं 6 तास भाषण झालं, चर्चा झाली. आणि तिथं त्यांना काही मुद्दे मांडले की भारत सरकारने नीति जाहीर केली कि पारंपरिक शेतीला अपन आता बढ़ावा देने का है, तो पारंपरिक खेती कैसे संभव है हमें मुझे बताइए. कारण शेणखतावर आधारित पारंपरिक कृषी जर तुम्हाला पुढे न्यायची आहे तर त्याच्यावर मी थोडं काम केलं होतं की एका एकराला किती शेणखत पाहिजे. त्याची पार्श्वभूमी अशी होती की डेहराडूनला माझं वर्कशॉप होतं आणि एक निवृत्त कुलगुरू रिटायर झालेले ते अध्यक्ष म्हणून आम्ही बोलावले होते. आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं कि पालकरजी के तकनीक के अनुसार अगर हम बागवानी करते हैं तो 1 एकड़ में 60 बैलगाड़ी गोबर का खाद डालना पड़ेगा. काय म्हटलं ते कुलगुरू कृषी विद्यापीठाचे रिटायर झालेले की पाळेकर पद्धतीने नैसर्गिक शेतीतून जर तुम्हाला फळबाग घ्यायची आहे एका एकराला 60 बैलगाडी शेणखत टाकावं लागेल. म्हटलं तुम्ही हे कसं कॅल्क्युलेशन केलं 60 बैलगाड़ी. म्हणजे पालेकरजी 1 एकड़ बागवानी के लिए कितना नाइट्रोजन, कितना फॉस्फेट, कितना पोटैश चाहिए, मैंने इसका कैलकुलेशन किया, NPK. फिर 1 बैलगाड़ी गोबर खाद में कितना NPK होता है, मैंने इसका कैलकुलेशन किया. और मुझे लगा कि पूरा कैलकुलेशन निकलने के बाद 60 बैलगाड़ी गोबर का खाद 1 एकड़ में डालना पड़ेगा हर साल. मी त्यांना विचारलं तुम्ही कुलगुरू होते, तुमच्या कृषी विद्यापीठात किती शेती होती. म्हणजे 5,500 एकर. मग तुम्ही गणित करा, 5,500 एकर गुणिला 60 बैलगाड़ी शेणखत, किती शेणखत तुम्ही टाकत होता. बोले पालेकर जी कहाँ रखेंगे, हमारी भूमि तो कुछ लेते नहीं, कहाँ से लाएंगे गोबर का खाद. म्हणजे तुम्हाला ते टाकता येत नाही, तुम्ही लोकांना अकला शिकवता की 60 बैलगाडी शेणखत टाकायला पाहिजे. हे असं आहे कृषी विद्यापीठाचं खातं सगळं. आणि मग कमीत कमी किती शेणखत टाकायला पाहिजे याच्यावर विचार चालू केला, अभ्यास चालू केला. दिसून आलं की जर तुम्हाला रासायनिक शेतीच्या समकक्ष उत्पादन घ्यायचं असेल पारंपरिक पद्धतीनं शेणखत आधारित, तर एका एकराला 18 ते 20 बैलगाडी शेणखत दरवर्षी टाकलंच पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला एका एकराला 20 क्विंटल भात पिकत असेल रासायनिक शेतीमध्ये आणि तेवढाच भात तुम्हाला शेणखतावर आधारित शेतीमध्ये घ्यायचा असेल पारंपरिक शेतीमध्ये, तर 20 बैलगाड्या शेणखत दरवर्षी टाकायला पाहिजे. मला सांगा हे शक्य आहे का. ज्यांच्याकडे गोशाळा आहे, मोठ्या प्रमाणात गोधन आहे, त्यांना शक्य आहे. पण सामान्य शेतकऱ्याला शक्य नाही, पैसेवाल्याला शक्य नाही. कारण खिशात कितीही अमाप पैसा असो, जे शेणखत तुम्हाला विकत मिळतं त्याच्यामध्ये
माती किती आहे आणि काडी कचरा किती आहे ब्रह्मदेवालाही माहीत नाही. म्हणजे शेणखतावर आधारित प्राचीन पद्धत जरी भारतीय असले तरी कदापि शक्य नाही, टोटली इम्पॉसिबल. मग याला पर्याय काय? रासायनिक नको आणि पारंपरिक पद्धत तुम्हाला माहित आहे ते अशक्य आहे. मग पर्यायी शेती पद्धत तुमच्याकडे कोणती आहे? हा प्रश्न डायरेक्टर जनरल ऑफ ICAR न्यू दिल्ली यांना मी विचारला, डॉक्टर मोहपात्रा, नीती आयोगाच्या मीटिंगमध्ये. त्याच्या आधी 2 एप्रिलला माझं भाषण पंजाब कृषी विद्यापीठात होतं. तिथे कुलगुरू, सगळे HOD, सायंटिस्ट सगळे बसलेले होते. कच्चा हॉल भरला होता. त्यांना मी विचारला हा प्रश्न. आणि पंतनगर कृषी विद्यापीठ, जिथून हरित क्रांतीचा जन्म झाला उत्तराखंडच्या, तिथे माझं 3 दिवस शिबिर तिथल्या कुलगुरूंनी घेतलं होतं कृषी विद्यापीठाच्या. त्यांना हा प्रश्न विचारला. माझे 3 प्रश्न होते. एक, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी तुम्हाला 3 उद्दिष्ट दिले. एक, आजच्यापेक्षा दुप्पट उत्पादन. आज आपण 25 कोटी मेट्रिक टन उत्पादन घेतो भारत सरकार भारतामध्ये. उद्या आपल्याला 50 कोटी मेट्रिक टन उत्पादन पाहिजे. दुसरी घोषणा आहे मोदी साहेबांची, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आणि शेतमालाचे भाव उत्पादन खर्चाच्या 50% जास्त. केंद्र सरकारने 3 उद्दिष्ट तुम्हाला दिलेली आहे कृषी विद्यापीठांना. तुमच्याकडे कोणतं तंत्रज्ञान आहे की हे 3 उद्दिष्ट तुम्ही पूर्ण करू शकाल? त्यांनी सांगितलं, हमारे पास कोई तकनीक नहीं है. का नाही? कृषी विद्यापीठांना सरकार कोट्यवधी रुपये फंड्स देते. शेतकऱ्याच्या पायात चप्पल नाही या शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठाच्या 2-2 लाख रुपये महिन्याचा पगार. आणि तुमच्याकडे तंत्रज्ञान नाही. काय करता तुम्ही? क्रिकेट खेळता का दिवसभर? काय करता तुम्ही? म्हणजे कृषी विद्यापीठांनी हात वर केले. मग यांना बंद का करू नये? हे पांढरे हत्ती का पोसावे सरकारने? सरळ प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. म्हणजे ज्यांना अब्जावधी रुपये फंड देऊन सरकार पोचतं त्या कृषी विद्यापीठाकडे पंतप्रधानाचे स्वप्न पूर्ण करण्याचं कोणतेही तंत्रज्ञान नाही. मग कोणाकडे आहे? मग त्याला एक पर्याय आला, तो सेंद्रिय शेती. आणि आज बघतो आहोत, म्हणजे गैर सरकारी संघटना असो, नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज, NGO, सरकारी कृषी खातं असो की सामाजिक संस्था, आध्यात्मिक संस्था, उद्घोष चालू आहे पूर्ण भारतभर, सेंद्रिय शेती, सेंद्रिय शेती, जैविक खेती, जैविक खेती. कधी अभ्यास केलाय काय लोकांनी सेंद्रिय शेतीचा? अभ्यास न करता तुम्ही भारतात लागू करतात. शेतकऱ्यांनी तगाई जर मागितली सरकारला तर 10 सर्टिफिकेट मागता, याचा दाखला ना, त्याचा दाखला ना, पूर्ण तपासून घेतात त्या शेतकऱ्याला. आणि सेंद्रिय शेतीची एवढी मोठी तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी भारतात आली, ते कोण पाठवली, का पाठवली, याचे परिणाम काय, हे तुम्हाला फुरसत नाही आहे विचारायला. हे आजचं नाही आहे. सेंद्रिय शेती धोरण 15 वर्षापासूनचं. सगळा अंधार आहे, सगळा अंधार आहे. स्वदेशीचा मंत्र आम्हाला
लोकमान्य टिळकांनी दिला, महात्मा गांधी दिला, सावरकरांनी दिला. स्वदेशीचा अर्थ काय आहे? विदेशी म्हणजे स्वतंत्र, स्वदेशी का? कोण्या शब्दकोशात लिहिलेलं आहे? स्वदेशीच्या नावाखाली सेंद्रिय शेतीचा जो प्रचार चालू आहे भारतात, ते सेंद्रिय शेती स्वदेशी तंत्रज्ञान नाही आहे, शुद्ध विदेशी तंत्रज्ञान आहे. जर सेंद्रिय शेती हे स्वदेशी तंत्रज्ञान नाही, 100% विदेशी तंत्रज्ञान आहे, स्वदेशीच्या नावाला प्रचार कसा काय चालू आहे? हा प्रश्न आहे, उत्तर द्यायला पाहिजे. शेणखतावर आधारित पारंपरिक शेती हे सेंद्रिय शेती नाही, ती पारंपरिक शेती आहे. पारंपरिक शेती वेगळी जी शेणखत आधारित आहे, आणि सेंद्रिय शेती वेगळी. सेंद्रिय शेतीच्या निविष्ठा 5 आहेत मुख्यतः. एक आहे कंपोस्ट खताचं तंत्रज्ञान. हे भारतातलं नाही, इंग्लंडमधलं आहे. डॉक्टर अल्बर्ट हावर्ड, एक वरिष्ठ ब्रिटिश वैज्ञानिक शास्त्रज्ञ, यांनी ते तंत्रज्ञान शोधून काढलं सेंद्रिय शेतीचं, इंग्लंडमध्ये. आणि त्याला नाव दिलं ऑर्गॅनिक फार्मिंग. कोण नाव दिलं? ऑर्गॅनिक फार्मिंग, डॉक्टर अल्बर्ट हावर्डनं. त्यावेळेस भारतात सेंद्रिय शेती नव्हती, पारंपरिक शेती होती. त्यावेळेस आपला देश ब्रिटिशांच्या गुलामीत होता. आणि जेव्हा डॉक्टर अल्बर्ट हावर्डनं ब्रिटिश पंतप्रधानाला सगळं ते एक्झिबिट केलं, मी हे नवीन तंत्रज्ञान शोधून काढलेलं आहे कंपोस्ट खताचं, त्याला मी ऑर्गॅनिक फार्मिंग नाव दिलेलं आहे, हे आपण मान्य करा. ब्रिटिश सरकारने तपासून घेतलं आणि सांगितलं, डॉक्टर अल्बर्ट हावर्ड, यू गो टू इंडिया, तुम्ही भारतात जा अँड एक्झिबिट युअर टेक्नॉलॉजी टू द इंडियन फार्मर्स. भारतातल्या शेतकऱ्यांना हे तुमचं सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान सांगा. हे पार्श्वभूमी माहीत असली पाहिजे सेंद्रिय शेतीची. डॉक्टर अल्बर्ट हावर्ड भारतात आले. इथल्या व्हाईसरॉय जे दिल्लीचे होते, त्यांनी त्यांचा पूर्ण भारत भ्रमणाचा प्रोग्राम तयार करून ठेवला, यात्रा नियोजित करून ठेवली. अल्बर्ट हावर्ड भारतात फिरले, गावात गेले, पुराणी शेतीचा अभ्यास केला, शेतकऱ्यांच्या घरात मुक्काम केला. संपूर्ण अभ्यास केल्यानंतर एक रिपोर्ट ब्रिटिश पंतप्रधानांना पाठवलं. काय आहे त्या अहवालात? त्या अहवालात असं म्हणतात डॉक्टर अल्बर्ट हावर्ड, माननीय पंतप्रधान, ब्रिटिश सरकार, आपण मला भारतात ब्रिटिश तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीचं किती चांगलं आहे हे सांगण्यासाठी पाठवलं होतं. परंतु मी भारतात फिरलो, भारतातल्या प्राचीन पद्धतीचा अभ्यास केला आणि शेवटी या निष्कर्षाप्रत आलो की भारतीय शेतकऱ्यांना युरोपियन सेंद्रिय शेतीचं तंत्रज्ञान सांगण्याची आवश्यकता अजिबात नाही. कारण भारतातली प्राचीन पद्धती, पारंपरिक पद्धती इतकी चांगली आहे की ते आता युरोपियन शेतकऱ्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. एनीबडी कॅन रीड दिस रिपोर्ट इन ब्रिटिश गॅझेट. म्हणजे ब्रिटनमधला एक वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणतो की प्राचीन भारतीय पद्धत चांगली होती सेंद्रिय शेतीपेक्षा, आणि आमच्या देशातले लोक म्हणतात की सेंद्रिय शेती चांगली आहे. हा विरोधाभास आहे. याला कारण अज्ञान. अभ्यास न करता कोणतेही तंत्रज्ञान स्वीकारणे आणि एक्झिबिट करणे. आणि म्हणून मित्रांनो, पहिलं सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल की सेंद्रिय शेती हा शब्द
भारतीय नाही, ब्रिटनमधून आलेला आहे. ऑर्गॅनिक फार्मिंगचा सरळ अनुवाद केलेला आहे, तो म्हणजे सेंद्रिय शेती. कंपोस्ट खताचं तंत्रज्ञान ब्रिटिश आहे. दुसरं आहे गांडूळ खताचं तंत्रज्ञान. सेंद्रिय शेती दुसरी निविष्ठा. गांडूळ खताचं तंत्रज्ञान स्वदेशी नाही, 100% युरोपियन तंत्रज्ञान आहे. कारण हे युरोपमध्ये विकसित झालेलं आहे. गांडूळ खत तयार करण्यासाठी जो जंतू इथे पाठवला, ॲसिनोफिटिडा, हा गांडूळ नव्हे, युरोपियन जमिनीमध्ये सापडलेला एक जमिनीवर काम करणारा, शेण खाणारा एक किडा आहे, जंतू आहे, लक्षात ठेवा. गांडूळ म्हणजे अर्थवर्म, जो माती खातो तो गांडूळ. हा वर्मी कंपोस्ट तयार करणारा जो जंतू आहे ॲसिनोफिटिडा, माती खात नाही, शेण खातो, शेण खाय आहे. गांडूळ कसा? वर्मी कंपोस्ट तंत्रज्ञान भारतीय नाही, स्वदेशी नाही, युरोपियन तंत्रज्ञान. स्वदेशी म्हणून प्रचार कसा काय चालू आहे, हा प्रश्न आहे. अर्थात त्याच्या मागे अज्ञान आहे, अभ्यास नाही आहे. मी त्यांना दोष देत नाही, कारण ती लाट आली, त्या लाटीत स्वतःला झोकून देणारे पुष्कळ असतात. त्यांना दोष देऊन काही फायदा नाही. तिसरं तंत्रज्ञान आहे सेंद्रिय शेतीचं, ते म्हणजे बायोडायनॅमिक, जैवगती विज्ञान. शिंगातलं खत हे स्वदेशी नाही आहे, हे न्यूझीलंडचं टेक्नॉलॉजी आहे. शिंगातलं खत न्यूझीलंडचं आहे. चौथा आहे EM सोल्युशन, हे भारतीय नाही आहे, स्वदेशी नाही आहे, हे जापानीज टेक्नॉलॉजी आहे, जपानमधून आलेली. आणि पाचवं तंत्रज्ञान आहे सेंद्रिय शेतीचं, ते म्हणजे गार्बेज एन्झाईम. हे भारतीय नाही आहे, हे चीनमधून आलेलं तंत्रज्ञान आहे. म्हणजे शेणखतावर आधारित पारंपरिक शेती नंबर 1 असंभव. दुसरा प्रकार रासायनिक शेती कालबाह्य. तिसरा आहे सेंद्रिय शेती, जी स्वदेशी नाही, विदेशी तंत्रज्ञान. जेवढी खतरनाक रासायनिक शेती आहे, त्यापेक्षा जास्त खतरनाक सेंद्रिय शेती आहे. जेवढी लुटारू शोषणकारी रासायनिक शेती आहे, त्यापेक्षा किती जास्त लुटणारी, खिसे कापणारी सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीच्या निविष्ठांची किंमत रासायनिक खतापेक्षा 4 पट महाग असते, रासायनिक कीटकनाशकापेक्षा 10 पट महाग असते. म्हणजे शेतकऱ्यांचे खिसे कापण्याचे धंदे आतापर्यंत रासायनिक शेतीने केले, आता जास्त खिसे कापण्याचं काम कोण करते आहे? सेंद्रिय शेती करते. लूट. कसा काय प्रचार चालू आहे, प्रश्न आहे. उदाहरण देतो. रासायनिक शेतीमध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सांगतात का एका एकराला 18 बैलगाडी शेणखत टाका, एवढा युरिया टाका, एवढा फॉस्फेट टाका, एवढा पोटॅश टाका आणि कीटकनाशकांच्या फवारणी करा. सेंद्रिय शेतीमध्ये सांगतात का एका एकराला एवढं वर्मी कंपोस्ट टाका, गांडूळ खत, त्या थैल्या आणलेल्या सेंद्रिय खतांच्या त्या टाका, 10-20 आणि बायोपेस्टिसाइड म्हणजे जैव कीटनाशकांच्या फवारणी करा. लेट अस व्हेरीफाय. आपण याचा आता तुलना करूया. एखादा रासायनिक शेती करणारा शेतकरी जेव्हा
1 टन शेणखत विकत घेतो. 1 टन म्हणजे 2 बैलगाड्या. आपण उन्हाळ्यामध्ये बैलगाडी भरून जे शेतात शेणखत नेतो त्या 2 बैलगाड्या शेणखत केवढ्याचं आहे आपल्याकडे सांगा. विदर्भात काय किंमत आहे? 1000 रुपये. 1000 रुपये. 1500. माझं काय जाते? 1500 पकडा. म्हणजे एखादा रासायनिक शेती करणारा शेतकरी, जसे आमचे हे संत्रा उत्पादक, 1 टन 2 बैलगाड्या शेणखत विकत घेईल तर 1000 रुपये. 1500. पण जेव्हा सेंद्रिय शेती करणारा शेतकरी जेव्हा 1 टन गांडूळ खत विकत घेईल आणि टाकेल, काय किंमत आहे सांगा की? कमीत कमी 5000. खरं आहे का कुठं आहे? कमीत कमी 5000. म्हणजे आमचे कृषी विद्यापीठ, कृषी खात्याचे अधिकारी आणि हे NGO काय दावा करतात की सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा कमी खर्चाची आहे. लो कॉस्ट टेक्नॉलॉजी इंग्लिशमध्ये बोलतात. आता मला सांगा, आपण बघितलं रासायनिक शेतीमध्ये 1 टन शेणखत 1000 रुपयाचं आणि सेंद्रिय शेतीमध्ये 1 टन गांडूळ खत किती? 5000 रुपयाचं. कोणतं महाग आहे? सेंद्रिय शेती महाग आहे. सेंद्रिय शेती लो कॉस्ट कसं काय म्हणताय? कमी खर्चाची कशी काय म्हणताय? लोकांना का फसवता? देशाला फसवता? याचा अर्थ अभ्यास नाही आहे, अज्ञान आहे. मी त्यांना दोष देत नाही, कारण सगळे प्रवाहात वाहत आहेत. प्रवाहात वाहत आहेत. जेव्हा रासायनिक शेती करणारा शेतकरी 1 युरियाची थैली विकत घेईल, काय किंमत आहे? 275. तुम्हाला कसं माहीत? वापरता 275. मग इथं कशाला आले बा? ते हॉलमध्ये आलं पाहिजे होतं. बरं, तुम्ही आता दुकानात जा, बाजारामध्ये सेंद्रिय खताच्या थैल्या ठेवलेल्या आहे 50 किलोच्या. कमीत कमी 600 रुपये 50 किलो थैलीपासून 3000 रुपये भाव. म्हणजे लक्षात ठेवा, रासायनिक शेतीमध्ये युरियाची 1 बॅग 300 रुपयाची आणि सेंद्रिय शेतीमध्ये 1 थैली 50 किलोची किती? 600 ते 3000 रुपये. कोणती महाग आहे? सेंद्रिय महाग आहे. कोणती स्वस्त आहे? रासायनिक स्वस्त आहे. आणि हे काय म्हणतात? सेंद्रिय स्वस्त आहे. मूर्ख बनवतात, मूर्ख बनवतात. लक्ष. These people are misguided in the nation at all. रासायनिक शेतीमध्ये 1 लिटर कीडनाशक जर विकत घेतलं तर काय किंमत आहे? काय किंमत आहे? तुम्ही घेता ना? 1500, 1000. थोडं 50 मिली राखून ठेवा, कामी पडेल ते पुढं, हे ना. म्हणजे जर कीटकनाशक 1 लिटर विकत घेतलं तर 1500. तुम्ही बाजारात जा, लक्षात ठेवा, बायोपेस्टिसाइड विकत आलेलं आहे विकायला. 50 मिली, 100 मिली, 200 मिली, 500 मिली 1 लिटर. 1 लिटर कमीत कमी 6000 ते 30000 रुपये लिटरचे भाव आहे. म्हणजे याचा अर्थ रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती महाग आहे का स्वस्त आहे? महाग आहे. म्हणजे आपले खिसे जेवढे रासायनिक शेतीनं कापले त्याच्यापेक्षा किती पटीनं खिसे कापणं चालू आहे? 10 पटीनं. एकच आहे, शेतकऱ्यांचे खिसे कापा आणि त्यांचे बंगले उभारा. लक्षात. शेतकरी दिवसभर कष्ट करतो, पायात चप्पल नाही. कौलं जर फुटले तर टाकाला कौलं नाही घरावर. आणि हा व्यापारात उतरतो, खत विकतो, कीटकनाशक विकतो, 1 वर्षात 2 मजली बंगला. कुठून आला पैसा? याचा अर्थ हा, शेतकऱ्यांना लुटून एक वेगळी शोषणकारी व्यवस्था उभी आहे. हा झाला एक भाग. मी महिन्यातून 25 दिवस देशभर फिरतो माझी शिबिरं घ्यायसाठी. विदेशात जातो. एक मला सेंद्रिय शेतीचं मॉडेल दाखवा अख्ख्या हिंदुस्थानात. 1 लाख म्हणत नाही, 1
जे सतत रासायनिक शेतीवर जास्त उत्पादन देते. एक दाखवा, एकही नाही. उलट सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन घट्ट म्हणून लोक आता सेंद्रिय शेती स्वीकार करायला तयार नाही. उत्पादन वाढत नाही, घट्ट, आणि 6 वर्ष तुम्हाला वाट पाहावं लागते. वेटिंग पिरियड त्याचा, उत्पादन मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यामध्ये, जागतिक तापमान वाढ होण्यामध्ये सगळ्यात जास्त हिस्सा सेंद्रिय शेतीचा आहे. खुलेआम बोलतोय, सेंद्रिय शेतीचा आहे. हे जे जागतिक तापमान वाढ चालू आहे ना, त्याच्यामुळं हवामानामध्ये मोठे घातक बदल होत आहेत, ज्याला क्लायमेट चेंज म्हणतात. आणि याचा परिणाम आज पावसावर झालेला आहे, पिकावर झालेला आहे, मानवी आरोग्यावर झालेला आहे. लक्षात ठेवा, जेव्हा 1760 इसवी सन 1760च्या आधी जे जागतिक तापमान होतं, औद्योगिकीकरणाच्या आधी जे जागतिक तापमान होतं, त्यापेक्षा आज 0.7 तापमान वाढलं. त्याचा परिणाम प्रचंड पाऊस, ढगफुटी, प्रचंड महापूर, नैसर्गिक आपत्ती, गाळपीट, दुष्काळ, पाऊसच नाही, नवीन कीटकांचे हल्ले, नवीन आजार, आणि उत्पादन खाली. हा सगळा प्रताप उत्पादन क्षमता घटण्यामुळे झालेला आहे, प्रतिकारशक्ती नष्ट झाल्यामुळे. त्याला कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. मी आता मागच्या महिन्यामध्ये हिमाचल प्रदेशात होतो. जवळपास 22 दिवस तिथं माझी शिबिरं होती कृषी विद्यापीठामध्ये दोन्ही. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, हिमपात 14 नोव्हेंबरच्या आधी कधी होत नव्हता. 14-15 नोव्हेंबरपर्यंत नंतरच हिमपात होत होता, म्हणजे बर्फ पडत होता. मी स्वतः होतो पालनपूरला. यावर्षी 29 सप्टेंबरला हिमपात चालू झाला, बर्फवृष्टी झाली 1.5 महिना आधी. असं कधी झालं नाही. सोलन कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मला सांगत होते की या शिमल्यामध्ये 8 फूट बर्फाचा थर येत होता, इतका हिमपात होता शिमल्यामध्ये. मागच्या वर्षी बर्फ पडलाच नाही. हे सगळं अनपेक्षित होत आहे, अनपेक्षित. आपल्या विदर्भाच्या पूर्व विदर्भ आणि वऱ्हाड, म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ, आणि मराठवाड्याचे 3 जिल्हे हिंगोली, नांदेड आणि परभणी, कधी दुष्काळ बघितला नाही. 72 सोडला तर 72ला पिण्याचं पाणी होतं. पाऊस येणार म्हणजे येणार, दरवर्षी ठरलेलं होतं. आज 3 वर्षापासून दुष्काळाचे चटके आपण शोधतो. यावर्षी चांगला भयानक चटका आहे. भाताची रोपणी झाली का? जे झाली उभे वाढले, असं कधी बघितलं नव्हतं. हा परिणाम आहे ग्लोबल वॉर्मिंगचा. हे ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होतं? उष्णतामान कशामुळे वाढते? हे परिणाम मान्सून आपली दिशा का बदलवतो, रूप का बदलतं, याचा शोध घेण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने एक आंतरराष्ट्रीय समितीचं गठन केलं. त्याचं नाव आहे IPCC,
इंटर गव्हर्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज 1000 वरिष्ठ वैज्ञानिक आणि न्यायाधीश ॲक्टिव्हिस्ट त्याचे सभासद होते. आणि त्यांनी याचा शोध घेतला की तापमान कसं काय वाढून राहिलं. आणि त्यांना दिसून आलं की तापमान वाढवणारे काही हरितगृह वायू आहेत, काही वायू आहे जे तापमान वाढवत आहेत. त्याचं नाव त्यांनी दिलं ग्रीन हाऊस गॅस, हरितगृह वायू. त्यामध्ये 4 महत्त्वाचे आहे: कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन CFC गॅस. त्यापैकी जे पहिले 3 आहे, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, हे हवेमध्ये प्रचंड प्रमाणात सोडण्याचं काम एक तर उद्योग करतात आणि रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती करते प्रचंड प्रमाणात. आणि हे वायू हवेत गेले की उष्णता शोषून घेतात सूर्यप्रकाशातली आणि म्हणून तापमान वाढतं. ओझोन वायू नष्ट करतात. अल्ट्राव्हायोलेट रेज जे विकिरण आहे घातक ते सरळ पिकावर येतात आणि पिकांची प्रतिकारशक्ती खतम करतात, नष्ट करतात. मानवाची प्रतिकारशक्ती नष्ट करतात. रेडिएशन्स आर कमिंग स्ट्रेट टू सरफेस ऑफ द सॉइल. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यामध्ये उद्योग आहेत आणि रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती आहे. सेंद्रिय शेतीबद्दल तुम्ही म्हणाल बा कसं काय, त्याचा काय संबंध, मी सांगतो. जेव्हा तुम्ही शेणखत, कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, बायोडायनामिक शेतावर पसरवता त्यावेळेस जेव्हा दिवसाचं तापमान 28 अंश सेल्सिअसच्या वर वाढायला लागलं की त्या शेणखतामधला, कंपोस्ट, वर्मी कंपोस्टमधला, गांडूळ खतामधला, बायोडायनामिक खतामधला जो कर्ब आहे 46%, हा स्थिर कर्बाचं रूपांतरण अस्थिर कर्बामध्ये होतं. स्टेबल कार्बन इज कन्व्हर्टेड इंटू अनस्टेबल कार्बन. आणि जेव्हा हवेचं तापमान दिवसाचं 36 अंश सेल्सिअसच्या वर वाढायला लागतं तेव्हा संपूर्ण कर्ब मोकळा होतो. हवेतल्या प्राणवायूशी त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि कर्बाम्ल वायू तयार होतो. आणि हा कर्बाम्ल हवेत गेला तो ग्रीनहाऊस गॅस आहे, उष्णता शोषून घेतो आणि हवेचं तापमान वाढवतो. आणि मग क्लायमेट चेंज म्हणजे निसर्गात पूर्ण बदल होतात, घातक बदल होतात पर्यावरणामध्ये. ही मांडणी जेव्हा मी नीती आयोगाच्या मीटिंगमध्ये केली तेव्हा केंद्रीय कृषी मंत्र्याला आश्चर्य वाटलं, नीती आयोगाला आश्चर्य वाटलं आणि गंमत म्हणजे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सुद्धा आश्चर्य वाटलं की कैसे हो सकता है, हमें तो मालूम भी नहीं था. आणि मान्य केलं, यू आर करेक्ट फालेकरजी, इट मे बी नाही, इट इज 100% ट्रूथ. आणि मग नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमारजी त्यांनी डिक्लेअर केलं संध्याकाळी कि हमने पालेकर जी के मॉडल देखने के लिए हमारी वैज्ञानिक टीम भेजी, शास्त्रज्ञ पाठवलेत, केंद्रीय कृषी मंत्र्याला पाठवलं जाऊन बघून या, नीती आयोगाचे जे डायरेक्टर आहेत त्यांना पाठवलं. आणि जेव्हा आम्ही बघितलं की दुष्काळातसुद्धा पालेकर कृषीचे पीक उभे आहेत, रासायनिकचे सुकूत आहेत, आणि तो चमत्कार बघितला. आणि आता याच्यावर आलो आम्ही की हे जे आव्हानं आहेत, ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज, खाद्य असुरक्षा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वातावरणामध्ये होणारे बदल, नैसर्गिक आपत्ती, यातून जर शेतकऱ्यांना सोडवायचं असेल तर आता रासायनिक शेतीकडे काहीही उपाय नाही आहे, सेंद्रिय शेती कोणत्याही कामाची नाही. आम्ही याचा अभ्यास केला आणि म्हणून सुभाष पालेकर कृषी आम्ही नीतिगत स्वीकारतो आहे असं त्यांनी डिक्लेअर केलं संध्याकाळी. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की जर भारत सरकारने कोपनहेगन समिटमध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये लीगल कमिटमेंट, संवैधानिक बांधिलकी दिली
घोषणा केली की ग्लोबल वॉर्मिंग घटवण्यामध्ये कार्बनचं जे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते आहे ते आम्ही 23% कार्बनचं उत्सर्जन घटवू. The government of India has given legal commitment in the Copenhagen summit that government will reduce 23% carbon emission. How? 23% कार्बनचं उत्सर्जन आम्ही घटवणार. कशाच्या बळावर? रासायनिक शेतीमधून उत्सर्जन होतं. रासायनिक खतं, बियाणं, औषधं, ट्रॅक्टर, अवजार निर्माण करणारे कारखाने धुवा सोडतात. उत्सर्जन प्रचंड प्रमाणात होतं. खतं, कच्चा माल वाहतूक, पक्का माल वाहतूक, डिझेल जळून उत्सर्जन होतं आणि सेंद्रिय शेतीमध्ये उत्सर्जन होतं. मग तुम्हाला जर खरोखरच उत्सर्जन घटवायचं आहे तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे, रासायनिक शेतीवर बंदी आणणे आणि सेंद्रिय शेतीवर बंदी आणणे. आणि हे शक्य नाही, हे शक्य नाही. एका रात्रीत सरकारची नीती बदलत नसते, ते अशक्य असते. आणि म्हणून नीती आयोग शिफारशी करू शकतो केंद्र सरकारला. केंद्र सरकारवर दबाव आणू शकत नाही, कारण कृषी हा राज्यांचा विषय आहे, केंद्राचा विषय नाही. आणि म्हणून नीती आयोगाने राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे की आता आपल्याला रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेतीचे पर्याय द्यावा लागेल आणि तो पर्याय पालेकर कृषी आहे. तुम्ही त्याबद्दल विचार करावा. आणि परिणामी आज 6 राज्य पालेकर नैसर्गिक शेतीचं तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं चंद्रबाबू नायडूंनी, गुरुजी कितना भी पैसा लगे 1000 करोड़ मैं देने के लिए तैयार हूँ, लेकिन मुझे पूरा आंध्र प्रदेश बदलना है, पालेकर कृषि में लाना है. बोले चंद्रबाबू नायडू जी पैसे की बात मत करो, इसमें पैसा चाहिए नहीं. मैं तो मानधन लेता नाही, मी कोणतेही मानधन घेत नाही. आमचे कार्यकर्ते आहे, आपला स्वतःचा पैसा खर्च करून काम करत आहेत. आम्ही कोणीच काही घेत नाही, तुमच्याकडून आम्हाला काही नको. वो देखते रहे 5 मिनिट की सरकारला मागणारे सगळेच आले, सरकारला म्हणतात की तुमचं काहीच नको असं म्हणणार, ऐकत दिसतो पागल. आणि मागच्या वर्षी 10 हजार शेतकऱ्याचे 2 शिबिर घेतले आंध्र प्रदेशमध्ये. 10 दिवस एक नगरी बस लिहिली होती. मागच्या वर्षी 3 लाख शेतकरी आम्ही पालेकर कृषीमध्ये आणले. यावर्षी 3 लाखाचं उद्दिष्ट आहे. पुढल्या वर्षी 3 लाख. 2022 पर्यंत आंध्र प्रदेशमधली 1 इंच जमीन तुम्हाला पालेकर कृषीमध्ये आलेली दिसेल. दुसरं राज्य आहे हिमाचल प्रदेश. तिथले राज्यपाल महामहिम आचार्य देवव्रतजी, तिथले मुख्यमंत्री, कृषी मंत्री सगळी फौज कामाला लागलेली आहे, सगळी. आणि 3 वर्षामध्ये आम्हाला पूर्ण हिमाचलचा एक सेब, सफरचंद नैसर्गिक म्हणून जगाच्या मार्केटमध्ये विकायचं आहे. तिसरं राज्य आहे कर्नाटक सरकार, नंतर मेघालय आहे, चौथं, 5वं छत्तीसगड आहे. तिथं निवडणूक आल्यामुळं ते थांबलं त्यांचं. आणि आता केरळ सरकार, मी आता केरळमधूनच आलो काल. तिथं मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि 2000 अधिकारी बोलावले सगळ्या केरळमधून. शेतकरी एकही नाही बोलावला, सगळे अधिकारी. आणि संपूर्ण दिवस माझं शिबिर होतं. आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी सांगितलं की बस आम्ही आता पालेकर कृषी नीतिगत स्वीकार करतो, पूर्ण अंमल आम्ही करणार. म्हणजे भारतातल्या 6 राज्यांनी आपलं तंत्रज्ञान नीतिगत स्वीकारलेलं. त्यामध्ये महाराष्ट्र नाही आहे. चुकून तो महाराष्ट्र त्यात म्हणजे टाकू नका. महाराष्ट्र वगळून मी बोलतो आहे, महाराष्ट्र वगळून बोलतो आहे. का नाही मला माहीत नाही, ते संशोधनाचं काम आहे. संशोधन करणारी करतील, PhD घेतील त्याच्यावर. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की शेतकऱ्याला काय पाहिजे.
शेतकऱ्याला पहिलं जगायचं आहे, मरायचं नाही, आत्महत्या करायचं नाही. तुम्ही शाश्वती देता का? कोणी शाश्वती दिली नाही. ते कोणतं 6 जिल्ह्यासाठी एक नवीन मंडळ स्थापन केलं त्यांनी. कोणतं? आत्महत्या रोखण्यासाठी. कोणता त्याला काय म्हणतात, कोणतं ते मनोज? केम 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 प्रोजेक्ट. कोट्यवधी बर्बाद झाले, आत्महत्या वाढल्यात, थांबल्या नाही. आणि मग आत्महत्या का होता शेतकऱ्यांचा याचा अभ्यास करून अहवाल देणारे लोक कोणते आहे? ज्यांना भुईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात की वर लागतात माहीत नाही, कधी बापजन्मी शेती केली नाही, ते शेतीवर जास्त बोलतात, ते जास्त बोलतात. आणि ते यांना अहवाल देणार आणि अहवालमध्ये शिफारशी करणार. काय करणार? नाही. विदर्भामध्ये सिंचनाची सोय नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. आणि मग सिंचनाच्या सोयी द्या, विहिरी, नवीन धरणं बांधा, कालवे काढा, मोठमोठे प्रोजेक्ट. मला सांगा, पंजाबमध्ये 99.99% सिंचन आहे. पंजाबमध्ये 99.99% सिंचन आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या पंजाबमध्ये आहे. का? प्रचंड पाणी आहे. म्हणजे पाणी समस्या आहे तिथं. पाणी आहे हे मोठी समस्या आहे. तिथं आत्महत्या काय? जर सिंचन नाही म्हणून आत्महत्या आहे असं तुम्ही म्हणता ना, पंजाबमध्ये प्रचंड पाणी, आत्महत्या काय सगळ्यात जास्त? सिंचन हा प्रकारच नाही आहे आत्महत्या मागे. खोटं कारणं सांगतायत, लक्षात ठेवा, खोटं कारणं सांगतायत. 72च्या दुष्काळामध्ये आत्महत्या नाही केल्या शेतकऱ्यांनी. सिंचन नव्हतं. का नाही केलं? आत्महत्या मागचं कारण सिंचन नाही आहे, लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला आम्ही 3 लाख रुपये देऊ, तुमच्या शेतात विहिरी खोदून देऊ, तुमच्या मुलाला नोकरी लावून देऊ, तुमच्या मुलीचं लग्नही करून देऊ. फक्त आमची एक अट आहे, ते म्हणजे तुम्ही आत्महत्या केल्या पाहिजे, नंतर आम्ही देऊ, त्याच्या पहिले नाही. मला सांगा, आत्महत्या वाढतील का घटतील? सांगा ना. आत्महत्या वाढतील. हे काय चालू आहे? काय चालू आहे? याचा अर्थ आत्महत्या का करता शेतकरी याच्या मुळापर्यंत हे गेलेच नाही. खुल्याम बोलतोय, गेलेच नाही. थातूर मात्र कोणतरी आपले अहवाल द्यायचे, त्याच्यावर कामं व्हायची. मुळावर कोणी गेलेच नाही. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मला सरकारी आकडे पटत नाही, मान्य नाही. 7 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये एक उदाहरण दाखवा. खुलाम चॅलेंज आहे. जे पालेकर कृषी करतात, नैसर्गिक शेती करतात आणि आत्महत्या केली आहे, एक उदाहरण दाखवून द्या जगामध्ये. एकही नाही, एकही. का? कारण मी आत्महत्या करण्याच्या मागचे कारणच नष्ट केलेले आहे. कारणच नष्ट केलेले. आत्महत्या थांबवायच्या आहेत ना, तर एकच पर्याय आहे, एकच पर्याय आहे. तो म्हणजे नैसर्गिक शेती. लक्षात ठेवा. दुसरं असूच शकत नाही. पालेकृषी. मित्रांनो, पारंपरिक कृषी अशक्य, शेतकऱ्यावर. रासायनिक शेती अशक्य. सेंद्रिय शेती प्रचंड महाग, ग्लोबल वॉर्मिंग वाढवणारी, विनाशकारी, अशक्य. मग तिसरा पर्याय आला. काही आपल्या भारतातल्या लोकांनी अभ्यास केला, त्यांचा उद्देश चांगला होता की सेंद्रिय शेतीमध्ये जर निष्कर्ष मिळत नाही, उत्पादन मिळत नाही,
मग आपण काही भारतीय पर्याय का शोध घ्यावा. मग त्यांनी वृक्षारोग्यसारखे प्राचीन ग्रंथ वाचले आणि त्यातून काही तथ्य मिळाले आणि मग पंचगव्य दशगव्य अग्निहोत्रा शेतीमध्ये केला पाहिजे असा विचार नवा समोर आला. त्याला नाव ठेवलं त्याने वैदिक शेती. मॉडेल कुठंही नाही, मॉडेल कुठंही नाही. उत्पादन घटते, उत्पादन वाढत नाही. नंतर आलं नॅडेप खत. प्रचंड कष्ट, प्रचंड खर्च कष्ट, उत्पादन मिळत नाही, उत्पादन मिळत नाही. नंतर आलं यौगिक शेती. मला एक दिवस फोन आला, हम माउंट आबू से बोल रहे हैं, आपको मिलना चाहते हैं. कब आए बताइए अमरावती. मैंने कहा भाई मैं अभी नॉर्थ ईस्ट में हूँ, आसाम उड़ीसा बंगाल और नागालैंड में मेरी वर्कशॉप है, 15 दिन के बाद आवे. 15 दिवसानंतर ते आले, आमचं जेवण झाले आणि मग सांगा म्हटलं कसे काय आलं तुम्ही. बोले सर जी हमारे पास एक अद्भुत टेक्नोलॉजी है. म्हणजे कैसी. यौगिक खेती. म्हणजे काय टाका लागते, काय करायला लागते सांगा. कुछ डालने की आवश्यकता नाही, काहीही शेतामध्ये टाकायचं नाहीच. अरे मग कसं काय. काहीच नाही म्हणजे जायचं शेताच्या धुऱ्यावर उभं राहायचं आणि मंत्रपाठ करायचा, योग साधना करायची, पीक आपोआप वाढते. अरे म्हटलं खूपच चांगलं आहे, मला दाखवा तुमचे मॉडेल कुठं आहे, मी येतो चला. म्हटलं आम्ही चाल गाडी काढ बरं आपली, बसव यांना, बसून येईन जाऊ आपण राजस्थानला जाऊ यांच्या मॉडेल भाग. संध्याकाळी अंबादेवी दर्शन घ्यायला गेले आणि तिकडून पळाले. जो भी आता है किसानों को गुमराह करता है, जो भी आता है. ये कब तक चलेगा, ये कब तक चलेगा. तकनीक के नाम पर किसानों को गुमराह कर रहे हो, कब तक चलेगा. सब गलत है. ये विकल्प हो ही नहीं सकता. मॉडेल दाखवा ना. मॉडेल कुठेच नाही आहे, कागदावर सगळं काम चालू आहे. आणि म्हणून मित्रांनो याला पर्याय फक्त सुभाष पालेकर नैसर्गिक शेती आहे. झिरो बजेट नाम आम्ही काढून टाकलेलं आहे, कारण झिरो बजेट होऊच शकत नाही. खर्च येतोच. तुमचं पाण्याचं बिल द्यावं लागतं, इलेक्ट्रिक बिल द्यावं जातं, मजूर घ्यावं लागतात. आणि भातामध्ये तुम्ही आंतरपीक घेत नाही म्हणजे उत्पादन खर्च आंतरपिकातून काढता येत नाही. म्हणजे झिरो बजेट हा शब्द जो खटकत होता तो आम्ही काढून टाकला. आणि त्या दिवशी मग मगन संग्रहालय समितीच्या मीटिंगमध्ये वर्धेच्या तिथले काही शेतकरी आले. म्हणे सर आम्ही एक नवीन फवारण्या करतो. म्हटलं काय बाबा. ते अमोनिक ॲसिड. म्हटलं अमोनिक ॲसिड काय भानगड आहे. म्हणे आम्ही ते विकत आणतो 300 रुपये लिटरनं आणि ते फवारणी करतो. मग त्याच्या मुळाशी गेलो मी, हे अमोनिक ॲसिड काय भानगड आहे, कुठून आलं. ते काय आहे आपल्या बालाजी, तिरुपती बालाजी, तिथं रोज 50,000 लोक दर्शनाला जातात आणि आपले केस तिथं वाहतात. काय करतात त्याला काय म्हणतात तुम्ही आपल्या गावरानी भाषेत, चाटी करतात, टकलं करतात आहे की नाही, टकलं करतात. ते मोठ्या प्रमाणात केस विकत घेतात, त्याच्यापासून अमोनिक ॲसिड बनवतात आणि 300 ते 900 रुपये लिटरनं शेतकऱ्यांना विकतात. आणखी एक शेतकऱ्यांना लुटण्याचा एक नवीन मार्ग हे लोकांनी शोधून काढलेला आहे. त्यामध्ये शास्त्रज्ञ आहेत हे शोधून काढलं. मित्रांनो पर्याय एकच आहे, हा जयद्रथ, हा सूर्य. तुमचं मॉडेल आम्हाला दाखवा, आमचं मॉडेल तुम्हाला दाखवतो. आणि मग तुमचं मॉडेल जर आम्हाला पटत नसेल, शेतकऱ्यांना ग्राह्य नसेल, तर हे तुम्ही स्वीकारा. साधा प्रश्न आहे. आणि म्हणून रासायनिक नको,
कारण ते महापाप आहे. लोकांना विष खाऊ घालणं पाप आहे का पुण्य आहे? सांगा मला. पाप आहे ना. आणि आत्महत्या आहे, उत्पादन घट आहे, आणि प्रचंड कर्जबाजारीपणा, झोप लागत नाही शेतकऱ्यांना, सगळा तापच नको. एकच उपाय आहे, तो म्हणजे सुभाष पालेकर नैसर्गिक कृषी. काय आहे ते सुभाष पालेकर नैसर्गिक कृषी, ज्याला पहिले झिरो वेळ शेती आपण म्हणत होतो? तुमच्याकडे जर एक देशी गाय असेल तर एका देशी गायीपासून माझ्या पद्धतीने तुम्हाला 30 एकर शेती करता येते. किती करता येते? 30 एकर. 30 एकर संत्रा, 30 एकर भात लागवड, 30 एकर कापूस, 30 एकर भाजीपाला,